Good morning and praise the Lord. गुड मॉर्निंग सर्वांना, प्रेज द लॉर्ड. It is a joy and a privilege आणि हा खरोखर एक मोठा हर्ष आहे आणि एक खरोखर मोठा आशीर्वाद आहे to be able to share the Word of God with you. तुम्हा सर्वांबरोबर परमेश्वराचं वचन सांगण्यामध्ये. And I don't just say that, I really mean it from my heart. आणि फक्त बोलायचं म्हणून मी ते बोलत नाही, पण माझ्या संपूर्ण अंतःकरणापासून आज मी हे तुम्हाला सांगतो. Last couple of days we had a time of prayer at the Bible College. आणि बायबल कॉलेजमध्ये मागचे जे 2 दिवस होते ते आमच्या संपूर्ण प्रार्थनेमध्ये गेले. And times of prayer are usually very special. आणि प्रार्थनेची जी ही वेळ असते ती खरोखरच एक अतिशय विशेष अशी वेळ असते. Because it gives you time to reflect about your life. कारण का तर प्रार्थनेच्या वेळेमध्ये आपण आपल्या स्वतःच्या जीवनावरती जास्तीत जास्त लक्ष केंद्रित करीत असतो. And lately, for me anyways, आणि तसं पाहिलं तर माझ्यासाठी आणि जे सर्व प्रकारच्या योजना मी केलेल्या होत्या, I've been thinking about, what is my life has been. आणि मग माझं जीवन आतापर्यंत मी कसं बरं जगत आलेलो आहे त्याचा मी विचार करीत होतो. Because I find myself in transition. कारण माझं जे जीवन आहे मला असं आढळलं की ते एका प्रवासामधून चालू आहे. And there are stages in transition. आणि तसं पाहिलं तर हे ज्या सर्व प्रवास चालू आहे या सर्व जीवन प्रवासामध्ये काही पातळ्या देखील आहेत. And when you're young, you're going to college and you're getting educated. आणि ज्यावेळेस तुम्ही तरुण असता त्यावेळेस तुम्ही महाविद्यालयामध्ये जात असता, तुम्ही शिक्षण घेत असता. And then you get the job that you want. आणि तुम्हाला मग जी नोकरी हवी असते ती तुम्हाला नोकरी मिळते. And then you become successful. आणि मग तुम्ही यशस्वी होऊ लागता. And then after that you get to a place you have a family and children and all of that. आणि त्यानंतर मग अशी वेळ येते की मग तुमचं कुटुंब असतं, मग आणि त्यानंतर मग तुम्हाला जबाबदाऱ्या येतात आणि या सर्व गोष्टी तुमच्या अवतीभोवती असतात. Your children grow up and they get married and they started having children. आणि मग तुमचे लेकरे मोठे होतात, त्यांचं पण लग्न होतं, मग त्यांना देखील लेकरे होऊ लागतात. And so you're going from transitions in your life. And now all my children are out of the house. आणि मग आता अशा प्रकारच्या माझ्या जीवनाकडे ज्यावेळेस मी लक्ष देतो, या प्रवासामधून मी जात असताना आता मला असं सापडतं की मला पण जे लेकरे आहेत ते पण आता आपापल्या वेगवेगळ्या मार्गामध्ये गेलेले आहेत, त्यांना पण आता लेकरे झालेली आहेत आणि आज सर्वजण अशा प्रवासामधून जात असतात. And so it's a new season. आणि मग हा एक नवीन काळ आहे. And so you look at that and you says, what is my life going to be going forward? आणि मग तुम्ही ज्यावेळेस आपल्या सर्व जीवन प्रवासाकडे बघता त्यावेळेस मग तुम्ही असा विचार करता आणि तुम्ही असा प्रश्न विचारता की आता येथून पुढे माझ्या जीवनामध्ये काय बरं ठेवलेलं असणार आहे. And you wonder what it is going to be. आणि मग तुम्ही विचार करू लागता की आता नेमकं माझं जीवन कसं बरं असणार आहे. Because when I look back, कारण ज्यावेळेस मी मागे बघतो, lots of those things that have happened would have never happened. आणि ज्या भरपूर गोष्टी जीवनामध्ये घडलेल्या आहेत त्या कधीच घडू शकल्या नसत्या. Because I don't know, I didn't know. कारण मला ते माहीतच नव्हत्या. I don't know about the things that will happen in the future. भविष्य काळामध्ये काय गोष्टी घडणार आहेत त्या देखील मला ठाऊक नव्हत्या. So it's interesting thought process. आणि म्हणून आता ही जी विचार करण्याची प्रक्रिया आहे ती खरोखरच अशा प्रकारे रुचकर आहे. I don't know if you go through those. आणि तुम्ही त्यामधून जात आहात की नाही मला ठाऊक नाही. But I find it intriguing to be able to put myself through that. पण या सर्व जीवन प्रवासामधून आता स्वतःला मी कोठे ठेवू शकतो या सर्व अनुभवातून मी गेलेलो आहे. Because at the end of the day, it's all you and the Lord standing alone. कारण सरते शेवटी महत्वाचं काय आहे की तुम्ही आणि परमेश्वर देव तुम्ही फक्त हे दोघेच या ठिकाणामध्ये उभे असता. You have your family, you have your friends, you have your church, you have all of that. But it's still you and the journey is yours. आणि फक्त आजूबाजूला जरी मित्र असतील, कुटुंब असेल, परिवार असेल, आपली मंडळीतील लोक असतील, पण सरते शेवटी हे बघितलं जातं की हे तुमचं जीवन आहे आणि हा तुमचा प्रवास आहे. And so this morning we're going to be in Revelations 4. आणि या सकाळी आपण आपले पवित्र शास्त्र उघडणार आहोत, प्रकटीकरण याचा 4था अध्याय. And I think it's a wonderful place to go to when we find ourselves in a place in life where we're looking to see what is it, God, that you want from my life. आणि खरोखर हे उत्तम असं ठिकाण आहे. पवित्र शास्त्राचा हा जो भाग आहे तो आपल्याला खरोखर मदत करतो यासाठी की परमेश्वरा माझ्या जीवनामधून मी ज्यावेळेस जात आहे त्यावेळेस तुझी माझ्या जीवनासाठी काय इच्छा आहे आणि तू माझ्यासाठी पुढे काय साठवून ठेवलेलं आहे. So we're going to be in Revelations 4. प्रकटीकरण याचा 4था अध्याय आपण काढू. And we're going to read the first 8 verses. आणि पहिली 8 वचने यावेळेस आपण वाचणार आहोत. प्रकटीकरण 4 वचन 1 ते 8. यानंतर मी पाहिले तो पहा, स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले आणि
जी वाणी मी प्रथम ऐकली होती ती माझ्याबरोबर बोलणाऱ्या करण्याच्या ध्वनीसारखी होती. ती म्हणाली, इकडे वर ये, म्हणजे ज्या गोष्टी यानंतर घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवीन. लागलाच मी आत्म्याने संचारित झालो. तो पहा, स्वर्गात राजासन मांडलेले होते आणि त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. जो बसलेला होता तो दिसण्यात यास्फे व सार्दी या रत्नांसारखा होता. राजासनाभोवती दिसण्यात पाचेसारखे मेघधनुष्य होते. राजासनाभोवती 24 आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र वस्त्रे परिधान केलेले व डोक्यावर सोन्याचे मुकुट घातलेले 24 वडील बसलेले होते. राजासनाच्या आतून विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या. पेटलेल्या 7 मशाली राजासनापुढे जळत होत्या. त्या देवाचे 7 आत्मे होत. राजासनापुढे स्फटिकासारखा जणू काय काचेचा समुद्र होता आणि राजासनाच्या मध्यभागी व राजासनाच्या 4 बाजूस पुढे व मागे अंगभर डोळे असलेले 4 प्राणी होते. पहिला प्राणी सिंहासारखा, दुसरा गोऱ्यासारखा, तिसरा माणसाच्या तोंडासारखा व चौथा प्राणी उडत्या गरुडासारखा होता. त्या 4ही प्राण्यांना प्रत्येकी 6 पंख असून ते प्राणी आतून बाहेरून सर्वांगी डोळ्यांनी भरलेले होते आणि पवित्र 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 जो होता, जो आहे व जो येणार, तो सर्व समर्थ प्रभुदेव असे ते रात्रंदिवस म्हणतात. ते कधीच थांबत नाहीत. And so if you find yourself in places evaluating your life, आणि ज्यावेळेस तुम्ही स्वतःला असं आढळता की तुम्ही आपल्या जीवनाचं आता परीक्षण करीत आहात and you begin to ask yourself, am I happy with my life? आणि तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारता की मी माझ्या जीवनाला घेऊन आनंदी आहे का? Am I truly happy? मी खरोखरच आनंदी आहे का? Not about your husband, your wife, your children, your money. No, are you just plain happy? आणि तुमच्या पतीला घेऊन नाही, पत्नीला घेऊन नाही, लेकरांना घेऊन नाही, पैशाला घेऊन नाही, पण तुम्ही स्वतःविषयी फक्त विचार करता की मी आनंदी आहे का? Now I know there are troubles in our day, आणि मला ठाऊक आहे की दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला काही संकटाला सामोरं जावं लागतं. but circumstances are momentary. आणि ज्या परिस्थिती आपल्या जीवनावर येतात त्या तात्पुरत्या स्वरूपाच्या असतात. But the joy that you and I have is not based on circumstances. पण तुमच्याकडे आणि माझ्याकडे जो आनंद आहे तो कोणत्याही परिस्थितीवर अवलंबून नाही. That happiness is because of Christ आणि तो जो आनंद आहे तो फक्त ख्रिस्तामुळेच आहे. and what he has done for you and for me. आणि जे काही त्याने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी केलेलं आहे, At least I have to consistently keep that in front of my eyes कमीत कमी माझ्या नेत्रांसमोर त्या सर्व गोष्टी आज मी ठेवायला पाहिजेत, so that I can pursue that joy always in Christ. जेणेकरून ख्रिस्तामध्ये असलेला हा जो आनंद आणि हर्ष आहे त्याच्या मागे मी नियमितपणे जाऊ शकतो. So Revelations 4 is the place we see that. आणि म्हणून प्रगटीकरण याचा 4था अध्याय हेच ते ठिकाण असलेलं आपण पाहतो. Revelation 4, John is taken up not just into a different world, but into a different reality. आणि योहानाला आपण पाहतो की या ठिकाणामधून फक्त दुसऱ्या ठिकाणामध्येच घेऊन गेलेलं आपण पाहत नाही, पण दुसरं असं एक सत्य आहे, एक खरेपण आहे, त्यामध्ये आपण त्याला घेऊन जाताना पाहत आहोत. Right in verse 1 it says, after this I looked and behold a door standing open in heaven. आणि 4थ्या अध्यायाच्या पहिल्याच वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, यानंतर मी पाहिले तो पहा स्वर्गात एक दार उघडलेले मला दिसले. And so John's vision changes from earth to heaven now in chapter 4. आता आपण पाहतो प्रकटीकरणाच्या 4थ्या अध्यायामध्ये त्याची जी दृष्टी आहे, प्रेषित योहान जो आहे त्याची दृष्टी आता पृथ्वीवरून त्या आता स्वर्गाकडे गेलेली आहे. And he's going to remain looking into heaven through chapter 10. आणि आपण पाहतो की आता 10व्या अध्यायापर्यंत त्याची जी दृष्टी आहे ती आता स्वर्गाकडेच लागलेली असणार आहे. Because up to chapter 4 we know that Jesus has been speaking to the 7 churches. कारण आपण पाहिलं अगोदरच्या अध्यायापर्यंत म्हणजे 4थ्या अध्यायापर्यंत येशू ख्रिस्त जो आहे तो मंडळांशी बोलत आहे. And some of them were borne down with persecution. त्यापैकी काही ज्या मंडळ्या आपण पाहिल्या त्या खरोखरच छळामधून त्रासामधून जात होत्या. Others were drifting into compromise. आणि दुसऱ्या ज्या मंडळ्या होत्या त्या समझोत्याकडे वळत होत्या. Some were completely disobedient. आणि काही मंडळ्या आपण पाहतो की त्या पूर्णपणे अवज्ञा करणाऱ्या अशा होत्या. And despite their struggles, आणि त्यांचं झगडणं एवढं असून देखील the one thing that we find they all needed was to endure.
आणि सर्वात महत्वाची गोष्ट सर्व साथी मंडळांना करायची होती ते म्हणजे त्यांना चिकाटी आणि धीर धरून राहायचा होता. So here's some questions. मग या ठिकाणामध्ये काही प्रश्न येतात. How does God motivate them to endure? मग त्यांना आता धीर धरण्यासाठी, संयम धरण्यासाठी, चिकाटी धरण्यासाठी देव कशा प्रकारे त्यांना उत्तेजन देत आहे. What does God say to them in their suffering? आणि त्यांच्या या सर्व त्रासामधून त्या जात असताना देव त्यांना नेमकं काय बरं सांगत आहे. How does God challenge them to turn away from their sin? त्यांच्या पापापासून वळण्यासाठी देव त्यांना कशा प्रकारे आव्हान देत आहे. And to give their lives for the cause of Christ. आणि ख्रिस्तासाठी स्वतःचं जीवन देण्यासाठी ख्रिस्त त्यांना कसं सांगत आहे. And so Jesus doesn't hand them a list of commands. आणि येशू ख्रिस्त त्यांना आता एक मोठी यादी देत नाही की त्या यादीमध्ये भरपूरशा आज्ञा सांगितलेल्या आहेत. But what he does, he gives them a vision पण तो त्यांना एक दृष्टांत देतो of himself on the throne that he's sitting in. आणि असा दृष्टांत तो त्याला देत आहे की एक सिंहासन आहे आणि त्या सिंहासनावर तो बसलेला आहे. This is amazing हे खरोखर अद्भुत आहे. for all of you that have children that are teenagers or older. आणि जे सर्व लहान लेकरे आहेत, किशोरवयीन मुले आहेत आणि त्याच प्रकारे जे आता आपलं वय त्यांचं वाढलेलं आहे. If you want them to hear you, आणि जर तुमची इच्छा आहे की त्यांनी तुमचं ऐकावं, because they don't want to hear you, कारण का तर त्यांची इच्छा नसते तुमचं ऐकण्याची, because they think they know too much. कारण त्यांना असं वाटतं की आता आम्हाला भरपूर माहिती झालेलं आहे. But if you want them to know you, पण जर आता तुमची इच्छा आहे की तुम्ही त्यांना सांगावं, त्यांनी ऐकावं, then instead of sharing a command, share a vision. मग तुम्ही त्यांना आज्ञाची एक यादी देण्याच्या ऐवजी तुम्ही त्यांच्याशी एक दृष्टांत सांगा And let them buy into that vision. आणि मग त्यांना तो दृष्टांत ऐकू द्या आणि आपल्या जीवनामध्ये ग्रहण करू द्या. And you will see how wonderfully that works. आणि मग तुम्ही खरोखर पाहाल की खरोखर तो दृष्टांत कशा चांगल्या प्रकारे काम करतो. Because they begin to think it's their idea. कारण त्यांना असं वाटतं की आता ही जी आहे त्यांची संकल्पना आहे. And that's okay. आणि ते ठीक आहे. Because bottom line is you want them to learn to do what God wants them to do. कारण सर्वात महत्वाची गोष्ट हीच आहे. सर ते शेवटी आपली इच्छा ही असते की त्यांनी तुमचं ऐकावं आणि त्यांनी देवाचं ऐकावं. And so here God gives us a vision of him sitting on the throne. आणि या ठिकाणामध्ये परमेश्वर देव स्वतः आपल्याला दृष्टांत अशा प्रकारे देत आहे की तो सिंहासनावर बसलेला आहे. And so the things I described to you about my own life, आणि ज्या सर्व गोष्टी मी तुम्हाला माझ्या जीवनाविषयी सांगितल्या and where I find question marks, आणि कोणत्या ठिकाणामध्ये मला ते प्रश्नचिन्ह आठवतं, then I look in Revelations 4 and I see Jesus sitting on the throne. मग मी प्रगटीकरणाच्या 4थ्या अध्यायाकडे बघतो आणि मी पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त हा सिंहासनावर बसलेला आहे. Now, if you're sitting somewhere, आता तुम्ही जर कुठेतरी बसलेला आहात, then you're comfortable. त्या ठिकाणामध्ये तुम्ही आरामदायी आहात, You're in control. तुम्ही त्या ठिकाणामध्ये नियंत्रणामध्ये आहात. And so when I see Jesus in that position, that's how I feel. आणि ज्यावेळेस मी येशू ख्रिस्ताला तशा परिस्थितीमध्ये बसताना पाहिलेलं आहे त्यावेळेस मला देखील चांगल्या प्रकारे सांत्वन प्राप्त होतं. And I feel like I don't know what's going on. आणि मग मी स्वतःला असं म्हणतो की काय चाललेलं आहे मला समजत नाही. I don't know why things are the way they are. आणि गोष्टी अशा का चाललेल्या आहेत मला समजत नाही. But I see Jesus sitting on the throne, पण मी हे पाहतो की येशू ख्रिस्त सिंहासनावर बसलेला आहे. totally in control. तो पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे. And I can rest in that. आणि त्यामध्ये मग मी आता शांतपणे राहू शकतो. Because he's got the control of everything. कारण प्रत्येक गोष्टीचं नियंत्रण आता त्याच्या हातामध्ये आहे. And what's happening in Revelations 4 is God's opening the curtain. आणि आता प्रगटीकरणाच्या 4थ्या अध्यायामध्ये नेमकं काय होत आहे, परमेश्वर देव जो आहे तो आता पडदा उघडत आहे. And he's saying, before you look at anything else, look at me. आणि तो म्हणतो की दुसऱ्या कोणत्याही गोष्टींकडे बघण्याच्या अगोदर तू आता पहिलं माझ्याकडे बघ. Because this is who holds everything together. कारण का तर हाच एक असा आहे, मीच तो एक असा आहे की जो सर्व गोष्टी स्थिर धरून ठेवतो. So when we look through that open door with John, आणि म्हणून आपण प्रेषित योहाना बरोबर ज्यावेळेस आता स्वर्गाचं दार उघडलेलं आहे आणि समोर जो दृष्टांत दिसत आहे, we find that heaven offers us three things that we need just as much as the early church did. आणि म्हणून आपण पाहतो की आता स्वर्गाचं दार उघडलेलं असताना आपल्या त्या गोष्टींची तितकीच गरज आहे जितकी गरज आपण पाहतो की पृथ्वीवरती येशू ख्रिस्ताने सांगितलेल्या आज्ञांमध्ये होती. Number one, पहिली गोष्ट आपण पाहतो stability. ते म्हणजे स्थिरता. We all want stability in our life. आणि आपल्या सर्वांना आपल्या जीवनामध्ये स्थिरतेची गरज असते. Secondly, दुसरी गोष्ट आपण पाहतो, I want meaning. आणि मला काहीतरी अर्थ हवा आहे. I was describing to you going to college, being successful, and all of that.
but now I want meaning in my life. आणि मी तुम्हाला अगोदर ज्या प्रकारे वर्णन करून सांगितलं की मी महाविद्यालयामध्ये जात होतो, मग मी यशस्वी झालो, पण त्या सरते शेवटी माझी एक अशी इच्छा आहे की मला त्या माझ्या जीवनामध्ये अर्थपूर्ण जीवन हवं आहे. And thirdly, perspective. आणि तिसरा गोष्ट म्हणजे माझ्या जीवनामध्ये मला काहीतरी ध्येय असं हवं आहे. So whenever we look around and wonder, आणि म्हणून मी एखाद्या गोष्टीकडे बघतो आणि मी विचार करू लागतो, is anybody in control? आणि कोणीतरी असा व्यक्ती आहे का की जो पूर्ण नियंत्रणामध्ये आहे? Is there a point to me living my life? आणि माझं जीवन मी जगत असताना त्यामागे काही ध्येय उद्देश आहेत का? How do I even make sense of what's going on right now? आणि त्याच प्रकारे सध्या माझ्या जीवनामधून काय बरं चाललेलो आहे त्याला देखील काही अर्थ प्राप्त झालेला आहे का? And so Revelation answers by pulling back the curtain आणि प्रगटीकरणाचा चौथा अध्याय मला हे उत्तर देतं की आता ज्यावेळेस तो पडदा आता बाहेर काढण्यात आलेला आहे and inviting us to see everything in our life through the lens of a holy God seated on the throne in heaven. आणि आता माझ्या जीवनामध्ये ज्या नेमक्या गोष्टी चालू आहेत त्या पवित्र असा जो परमेश्वर जो सिंहासनावर बसलेला आहे त्याच्याच नेत्रांनी त्याच्याच दृष्टीने मी त्या सर्व गोष्टी आता पाहू शकतो. I think it would be very scary and disappointing if the throne was empty. आणि हे खरोखरच एक फार भीतीदायक अशी गोष्ट आहे आणि त्याच प्रकारे मोठ्या धोक्याने भरलेली गोष्ट आहे जर मी पाहिलं की त्या सिंहासनावर कोणीही बसलेलं नाही. It's not an unstable throne. आणि तसं पाहिलं तर तो जो सिंहासन आहे तो कधीही न हलणारा असा जो सिंहासन आहे It's not a temporary throne, किंवा तो एक तात्पुरता असा पण तो सिंहासन नाही, but it's occupied and it's holy and it's eternal. पण त्या सिंहासनावर कोणीतरी बसलेला आहे, तो सिंहासन स्थिर आहे आणि त्याच प्रकारे ते सिंहासन सार्वकालिक आहे. A throne in heaven that gives us stability, meaning and perspective. आणि स्वर्गामधील असलेलं असं जे सिंहासन आहे ते माझ्या जीवनामध्ये स्थिरता देतं आणि ते कायमस्वरूपी असं आहे, माझ्या जीवनाला ते एक अर्थ देतं आणि त्यामुळे माझ्या जीवनामध्ये मला ध्येय प्राप्त होतं. So in verse 1, वचन 1 मध्ये John standing and the heavens open up, आणि आता योहान उभा असताना तो पाहतो स्वर्ग उघडलेला आहे and now he's getting a glimpse of heaven. आणि मग आता स्वर्गामधील काही छोट्या छोट्या गोष्टींना तो आता सामोरं जात आहे. At the first voice, पहिली जी त्याला वाणी ऐकू आली which he had heard speaking to me, was like a trumpet, he says. आणि तो म्हणतो की करण्याच्या ध्वनीसारखी अशी मला प्रथम वाणी ऐकू आली. And that said, come up here आणि मग ती वाणी त्याला म्हणते की इकडे तू आता वर ये and I will show you what must take place after this. आणि मग आता यानंतर ज्या गोष्टी घडून आल्या पाहिजेत त्या मी तुला दाखवितो. Now just a side note, आणि आता फक्त तुम्हाला आणखी एक तुम्हाला माहिती होण्यासाठी, some people believe काही लोक असा विश्वास ठेवतात that the phrase come up here आणि आता या ठिकाणामध्ये हा जो शब्द लिहिण्यात आलेला आहे इकडे वर ये hints at the rapture of the church, आणि मग ते अशा प्रकारे अर्थ लावतात की हे मंडळीचं स्वर्गारोहण असू शकतं, where Jesus calls his church to meet him up in the air आणि ज्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्त आपल्या मंडळीला हवेमध्ये किंवा ढगांमध्ये भेटण्यासाठी बोलवित आहे before the 7 years of tribulation starts on the earth. पृथ्वीवरती 7 वर्षांचा महासंकटाचा काळ होण्याच्या अगोदरची ही घटना असे ते मानतात. And is usually called the pre-tribulation period. आणि याला आपण सर्वसाधारणपणे महासंकटाच्या काळा अगोदरचा हा जो काळ आहे त्याला असं संबोधितात. There are others, they don't see the rapture of the church, त्याच प्रकारे काही जण असा विश्वास ठेवतात की या ठिकाणामध्ये मंडळीचं स्वर्गारोहणाविषयी लिहिलेलं नाही, but see tribulation as a metaphor for the satanic opposition in the current age. पण यास आपण पाहतो की चालू युगामध्ये सैतान आता ज्या प्रकारे विरोध करणार आहे, त्रास देणार आहे, त्या महासंकटाचा काळ याला मानतात. They say when John says after this, आणि ते असे मानतात की ज्यावेळेस योहान म्हणतो की या गोष्टीनंतर, is simply a continuation of the visions आणि ते एक जो दृष्टांत त्याने पाहिला तो दृष्टांत आता पुढे चालू राहत आहे that John has been receiving. की जो योहानाला प्राप्त होत आहे. Now I don't want to go into it and take a definitive position this morning, आणि या सकाळी आता मग हे स्वर्गारोहण असेल नसेल आणि त्याचा एक नेमका अर्थ या ठिकाणामध्ये मला तुम्हाला सांगायचा नाहीये, because the point of Revelation कारण प्रगटीकरण याचा जो महत्वाचा मुद्दा आहे isn't to give us a timeline. आणि तो तुम्हाला एक विशिष्ट वेळेविषयी काय होणार ते सांगणे हा नाही. Hear that from me. आणि तुम्ही माझ्यापासून आता ऐका, The point of Revelation पण प्रगटीकरणाचा मुद्दा अर्थ हा आहे isn't to give us a timeline of events, आणि कोणत्या तरी घटना तुम्हाला सांगणे, या वेळेला या गोष्टी घडतील हा सांगणे हा नाही, to pinpoint which political figures are represented किंवा आता मग कोणत्या राजकीय वर्तुळामध्ये ही परिस्थिती चाललेली असताना आता नेमकं काय घडेल हे सांगणं नाही by these beasts, या सर्व जे पशु आहेत त्यानुसार,
But the point is to pull back the curtain of history पण आता सर्वात महत्वाचा उद्देश हा आहे की आता इतिहासामध्ये नेमकं काय घडलेलं आहे त्यावरून तो पडदा काढून घेणे, so that we can see the authority of Jesus over and above everything. जेणेकरून आपल्याला समजेल की येशू ख्रिस्ताचा हा जो अधिकार आहे, जे नियंत्रण आहे, ते सर्वांवरती आहे. So there are two movements happening in Revelation. म्हणून प्रकटीकरणामध्ये आपण पाहतो की दोन गोष्टी घडत आहेत. And our tendency usually is to read through the lens of only one of those moments. आणि आपण पाहतो की फक्त एकच जी घटना आहे, एकच आपण पाहतो की जो प्रकार आहे त्यामध्ये फक्त जो पवित्र आत्मा आहे आणि जो पवित्र देव आहे, जो सिंहासनावर बसलेला आहे, त्याच्या नेत्रांनी त्याच्या दृष्टीने ती घटना पाहणे. And we missed the second one. आपण जी दुसरी घटना आता घडत आहे ती आपण त्याला कानाडोळा करतो. So the first movement is backwards and forwards. पहिली घटना ही मागून आणि पुढून आहे. That's how we usually read it. तसंच आपण नॉर्मली वाचत असतो. Looking at past history and then future eternity. आणि आता मागील जो इतिहास घडलेला आहे आणि पुढे जी सार्वकालिकता येणार आहे, Through the lens of timelines and end times. आणि आपण पाहतो की आता मग नेमकी कोणती वेळ ती होणार आहे आणि त्याच प्रकारे शेवटी म्हणजे कोणत्या घटना सांगितलेल्या आहेत. What theologians call reading it eschatologically, backwards and forward. आणि शेवटच्या काळाचा अभ्यास करताना जे विद्वान आहेत आणि ईश्वर ज्ञानाचा अभ्यास करणारे लोक आहेत ते देखील अशाच प्रकारे म्हणतात की आता प्रथम मागील अभ्यास करायचा आणि मग पुढे सार्वकालिकतेचा. And most people only do that. आणि पुष्कळशी लोक फक्त एवढंच करतात. But we also need to read it up and down. पण आपण आता वर आणि खाली या देखील गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत आणि त्या प्रकारे वाचलं पाहिजे. We need to see not just what's happening across time, आणि फक्त आता वेळेमध्ये मागून पुढून काय होत आहे तेवढंच पाहणं महत्वाचं नाही, but what we also need to read what's happening between heaven and earth. पण आता स्वर्ग आणि पृथ्वी यांच्यामध्ये पण आता नेमकं काय बरं चाललेलं आहे हे देखील पाहण्याची गरज आहे. Up and down. आणि वर आणि खाली, Not just eschatologically, आणि फक्त आता शेवटच्या काळामध्ये काय घडणार आहे त्या घटना पाहून नाही, but how does it affect my future? पण माझं भविष्य काळ त्यामुळे कसं प्रभावित होणार आहे. But also doxologically, पण त्याच प्रकारे जर आपण पाहतो की ही जी संज्ञा या ठिकाणामध्ये वापरण्यात आलेली आहे, how does this change my worship? त्याचा अर्थ असा होतो की प्रभूच्या प्रती ज्यावेळेस मी माझी उपासना आराधना सादर करतो त्यावर कसा परिणाम होणार आहे. These verses are calling us to lift our eyes and beyond earth to get a glimpse into heaven. आणि या गोष्टी आणि या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत ते मला यासाठी परावृत्त करतात की आता स्वर्गामध्ये नेमकं काय चाललेलं आहे, कोणत्या घटना चाललेल्या आहेत आणि त्यामुळे माझी उपासना आराधना कशी प्रभावित होईल याचा मी विचार केला पाहिजे. So in verse 2, वचन 2 मध्ये आपण पाहतो, at once I was in the spirit and behold a throne stood in heaven with one seated on the throne. In the spirit. लागलाच मी आत्म्याने संचारित झालो, तो पहा स्वर्गात राजासन मांडलेले होते आणि त्या राजासनावर कोणी एक बसलेला होता. In the spirit means entering the spiritual perspective. आणि आता आत्म्याने संचारित झालो याचा अर्थ काय होतो की तो आता आध्यात्मिक अशा जगामध्ये त्याने प्रवेश केलेला आहे. Meaning seeing things that physical eyes cannot see. म्हणजे त्याच गोष्टी ज्या मी माझ्या शारीरिक भौतिक नेत्रांनी पाहू शकत नाही. Because in Revelation 4, two worlds are colliding. कारण का तर आता प्रकटीकरणाच्या 4थ्या अध्यायामध्ये दोन जग या ठिकाणामध्ये एकत्र आलेले आहेत, एकमेकांना ते धडक मारत आहेत. The open door in heaven gives John a glimpse of the spiritual reality. आणि ज्यावेळेस स्वर्गाचं दार उघडलं गेलं आणि योहानाने त्यामध्ये आता प्रवेश करत असताना त्याला त्या ठिकाणामध्ये स्वर्गाच्या आध्यात्मिक गोष्टी पाहण्यास त्याने सुरुवात केलेली आहे. Now that exists alongside where he is standing in the physical. आणि आपण पाहतो की ज्यावेळेस तो आता शारीरिक आणि भौतिक रीतीने उभा आहे त्या शारीरिक नेत्रांनी तो आता या गोष्टी बघण्यास त्याने सुरुवात केलेली आहे. Now in English we call them convergent spaces. आणि कन्व्हर्जन स्पेसेस असं इंग्लिश मध्ये आपण त्याला म्हणत असतो. The Bible is full of convergent spaces. आणि पवित्र शास्त्र देखील आपण पाहतो की त्यामध्ये पुष्कळशा अशा ज्या गोष्टी आहेत त्या अशा प्रकारच्या परिवर्तनात्मक त्याच प्रकारे बदलाच्या भूमिकेमध्ये सांगण्यात आलेल्या आहेत. Convergent spaces simply means heaven meets earth. आणि आपण पाहतो की आता या ठिकाणामध्ये जे अंतराळ आहे किंवा जो स्वर्ग आहे तो पृथ्वीला येऊन भिडतो किंवा पृथ्वीला येऊन भेटतो. This simple examples are in the Garden of Eden. आणि आपण जर सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर एदेनाची जी बाग होती Heaven meets earth. आणि त्या ठिकाणामध्ये स्वर्ग पृथ्वीला येऊन भेटतो. The tabernacle, त्याच प्रकारे जो निवास मंडप आहे the temple, ते मंदिर आहे. Elijah and the Lord's army, आणि आपण पाहतो की आता त्या ठिकाणामध्ये अलिशा आहे आणि प्रभूचं सैन्य आहे. the Mount of Transfiguration. ज्या ठिकाणामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताचं परिवर्तन झालं.
heaven and earth. त्या ठिकाणामध्ये रूपांतर होत असताना आपण पाहिलं की स्वर्ग आणि पृथ्वी एक झाले. So two realities are happening simultaneously. दोन जे खरं आणि सत्यपण आहे ते एकाच वेळेस एकमेकांशी येऊन भेटत आहेत. This moment in Revelation is one of those places. आणि हेच ठिकाणामध्ये आपण पाहतो की त्या ठिकाणामध्ये देखील स्वर्ग आणि पृथ्वी एकत्र येताना दोन गोष्टी आहेत पण त्या एक होताना आपण पाहतो. That what connects to us is the Holy Spirit. आपल्याला या गोष्टींमध्ये काय बरं जोडून ठेवतं तो म्हणजे पवित्र आत्मा. And when we are filled with the Spirit of God, आणि ज्यावेळेस आपण देवाच्या आत्म्याने भरून जातो we are connected to the very real presence of God vertically. आणि आपण उभ्या रीतीने परमेश्वर देवाच्या खऱ्याखुऱ्या सानिध्याने देखील भरून जात असतो. Even though you may not able to see it every time. आणि कदाचित तुम्ही प्रत्येक वेळेस नियमितपणे ते पाहण्यास समर्थ होणार नाही. I know it can sound like a fiction movie. आणि मला माहिती आहे की कदाचित आपल्याला अशा प्रकारे वाटेल की एक चांगल्या प्रकारे सिनेमा चालू आहे आणि त्याला चांगल्या प्रकारे तंत्रज्ञान वापरलेलं आहे. Trying to put our arms around it. आणि त्याच प्रकारे जे हात आहे जे भाऊ आहेत त्यांनी एकमेकांना देखील विरुद्ध केलेलं आहे. But when we gather together, पण ज्यावेळेस आपण एकत्रित होतो we are stepping into one of those convergent spaces. आपण अशा प्रकारच्या जे दोन्ही देखील जग एकमेकांना येऊन भिडतं अशा ठिकाणामध्ये येऊन पोहोचतो. This is the type of expectation you and I should have every time we walk in to worship God. आपण परमेश्वर देवाची आराधना आणि उपासना करत असताना ज्या प्रत्येक वेळेस आपल्या जीवनामध्ये इच्छा आकांक्षा अपेक्षा येत असतात त्या जीवनामधून आपण परमेश्वर देवाकडे पाहिलं पाहिजे. We're not just singing songs फक्त आपण याचा अर्थ असं नाही की फक्त गीतच गायलं पाहिजे or hearing a spiritual talk. किंवा फक्त आध्यात्मिक गोष्टी आपण त्याच्या चर्चा केल्या पाहिजेत. We're stepping into something eternal. पण काहीतरी जे सार्वकालिक आहे त्याच्यामध्ये आपण प्रवेश करत असतो. We're coming into a convergent space where heaven touches earth. आणि आपण अशा परिवर्तनाच्या ठिकाणामध्ये येऊन पोहोचतो त्या ठिकाणामध्ये स्वर्ग आणि पृथ्वी एकमेकांना येऊन भेटत असतात. We should come in ready to meet the eternal God in a very real moment because He's here. आणि आपण खरोखर परमेश्वर देव जो सनातन आहे जो सार्वकालिक आहे अशा सार्वकालिक जीवनामध्ये भेटण्यासाठी तो या ठिकाणामध्ये आहे म्हणून आपण त्याला भेटण्यास तयार होतो. Here, let me ask you some questions. I need your attention. आता मला तुमचं लक्ष या ठिकाणामध्ये हवं आहे. मी तुम्हाला काही प्रश्न विचारतो. These are questions I ask myself as I'm preparing this study. आणि ज्यावेळेस मी हा अभ्यास तयार करत असताना हे प्रश्न मी स्वतःला विचारले. When you come to church, ज्यावेळेस तुम्ही आता मंडळीमध्ये येता are you just going through motions? आणि तुम्ही फक्त कोणत्या तरी भावनेमधून संवेदनामधून जात असता का? Only you can answer that question. फक्त तुम्ही स्वतःच या प्रश्नाचं उत्तर देऊ शकता. Only I can answer that question. फक्त मी त्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकतो. Because sometimes I feel on some Sundays I'm just going through motions. आणि का तर कित्येक वेळेस मला देखील असं वाटतं की मी अशा काहीतरी गोष्टींमधून चाललेलो आहे की ज्या गोष्टी माझ्यावर अधिकार गाजवित असतात. कोणत्या तरी भावनेमधून मी चाललेलो असतो. I wonder why I'm dry आणि मग का बरं अशा प्रकारे होतं? मला असं कोरडं कोरडं का बरं वाटतं? in my spiritual life. माझ्या आध्यात्मिक जीवनामध्ये Something's missing. काहीतरी माझ्या जीवनामध्ये काहीतरी गमावलेलं आहे. Or do I come to church expecting to encounter glory? का मी चर्चमध्ये मंडळीमध्ये यासाठी येत आहे ही अपेक्षा धरून की मी त्या गौरवाला आज सामोरं जाईल. Notice it's not dependent on anybody else. आणि तुम्ही लक्षात ठेवा हे दुसऱ्या कोणावरही अवलंबून नाही. Just me. फक्त ते मी आहे. Are you just showing up out of habit? तुम्ही फक्त एक सवय म्हणून फक्त प्रत्येक रविवारी मंडळीमध्ये येत आहात का? Or are you showing up to meet with the living God? का तुम्ही जिवंत देवाला भेटण्यासाठी ती अपेक्षा धरून आज मंडळीमध्ये येत आहात? Because He's here. कारण तो या ठिकाणामध्ये उपस्थित आहे. See, because the throne is occupied. कारण का तर त्या सिंहासनावर कोणीतरी बसलेला आहे. And that king is worthy of more than your and my complacency. आणि तुमच्या आणि माझ्या पण समाधानापेक्षा तृप्तीपेक्षा जो सिंहासनावर बसलेला आहे त्याचा गौरव अधिक महत्त्वाचा आहे. He's worthy of more than casual attendance and just trying to sing. आणि फक्त आता गीत गाण्याचा मी प्रयत्न करीत आहे. माझ्या ज्या जीवनामध्ये गोष्टी चालू आहेत त्या देखील चालू आहेत त्या कित्येकापेक्षा जास्त तो योग्य आहे. त्याला गौरव केलं पाहिजे. Yes, He's seated on the throne. होय तो खरोखरच सिंहासनावर बसलेला आहे. And even though, there's so much persecution going on in John's life. आणि जरी आपण पाहतो की प्रेषित योहानाच्या जीवनामध्ये इतका छळ चालू असताना देखील And there are earthly kings. आणि त्याच प्रकारे जगामध्ये जे राजे आहेत. Remember, he's on the island of Patmos. तुम्ही लक्षात ठेवा की तो आता पातमसच्या बेटावरती आहे. They had put him in boiling oil and put him over there to die. उकळत्या तेलामध्ये त्याला टाकण्यात आलेलं आहे आणि पुन्हा एकदा त्याला बाहेर काढून त्याला त्या कोरड्या भूमीवर ठेवलेलं आहे. And yet, आणि तरी देखील he's looking at heaven.
तो स्वर्गाकडे बघत आहे a greater throne, आणि एक अतिशय मोठं महान भव्य असं घर bigger picture than what he is going through in his life. आणि त्याच्या जीवनामधून ज्या परिस्थितीमधून तो जात आहे त्याच्यापेक्षा कितीतरी मोठं चित्र त्याला दिसत आहे. There are maybe circumstances ruling your life right now. आणि आत्ता या क्षणाला तुमच्या जीवनामध्ये देखील अवतीभोवती कितीतरी समस्यांना संकटांना तुम्ही सामोरे जात असाल. But let me tell you, God rules the universe पण मला तुम्हाला सांगू द्या की परमेश्वर देव संपूर्ण विश्वावर राज्य करतो. in spite of our circumstances. आपल्या परिस्थिती कोणत्याही असल्या तरी त्याला काही हरकत नाही. Because God's throne is glorious. कारण का तर परमेश्वर देवाचं सिंहासन हे अतिशय गौरवी आहे. Look at verse 3. वचन 3 मध्ये आपण पाहतो And he who sat there had the appearance of jasper and carnelian or sardis. जो बसलेला होता तो दिसण्यात यास्फे व सार्दी या रत्नांसारखा होता. And the throne was a rainbow that had the appearance of an emerald. आणि राजसनाभोवती दिसण्यात पाचेसारखे मेघधनुष्य होते. Now keep in mind, John is trying to describe heaven using earthly words. आता योहान जो आहे पृथ्वीवरील आता तो काहीतरी गोष्टी घेत आहे आणि त्यांची तुलना स्वर्गातील गोष्टींबरोबर करत आहे. He's never seen heaven. त्याने कधी अगोदर स्वर्ग देखील पाहिलेला नव्हता. He's never seen things like this. अशा प्रकारच्या स्वर्गीय गोष्टी त्यांनी कधी पाहिलेल्या नाहीयेत. I can only think about, like, remember when the internet came in, we had dial-up connection from the phone. आणि तुम्ही आठवतं का ज्यावेळेस आपल्याला प्रथमच आपली इंटरनेटची आपली ओळख झालेली होती, इंटरनेट आला, आपण त्याचं फोनशी आपण त्याची जोडणी केली, त्याचा वापर आपण चालू केला. I don't know if you remember that, मला माहिती नाही तुम्हाला ती कदाचित आठवत असेल किंवा नसेल. but back in those days there'll be the sound would go on until you get connection. आणि आपण पाहतो की मला ह्या चांगल्या प्रकारे आठवतं की ती जोडणी होईपर्यंत कनेक्शन होईपर्यंत जो आवाज एक येत होता तो आवाज कंपनाचा आवाज तो खूप वेळ चालत असायचा. And somehow you hope you would find the connection. आणि मग तुम्हाला असं वाटायचं की आता लवकरात लवकर आता मला ते कनेक्शन ती जोडणी प्राप्त होईल. But now we're used to fiber. आणि आता ज्यावेळेस आपण पाहिलं की त्या फायबरचा ज्यावेळेस उपयोग व्हायचा And we get internet connection in a speed, lightning speed. आणि आता आपल्याला ज्या प्रकारे जोडणी प्राप्त होत आहे ती अशा प्रकारे आहे की प्रकाशाच्या वेगापेक्षा देखील जास्त वेगात आपल्याला ती जोडणी मिळते. The resolution on our TV is incredible. आणि आपण पाहतो की आपल्या टीव्हीवर देखील आपल्याला ते रेझोल्युशन पाहायला मिळते, ते खरोखरच अवर्णनीय आहे. And that's what's happening between John and what his description is. आणि त्याच प्रकारे योहान आणि तो आता समोर जे पाहत आहे, जे वर्णन केलेलं आहे, हे या ठिकाणामध्ये हेच गोष्ट घडत आहे. So John says he who sat there had the appearance of jasper and carnelian. आणि तो म्हणतो की आता ज्यावेळेस तो त्या ठिकाणामध्ये बसलेला होता, जो स्वर्गामध्ये आहे, सिंहासनावर आहे, तो दिसण्यात यास्फे व सार्दी या रत्नांसारखा होता. And he's describing God's beauty. आणि तो परमेश्वर देवाचं सौंदर्य या ठिकाणामध्ये सांगत आहे. Now in the Old Testament these stones were on the high priest's breastplate. आणि आपण पाहतो की जुन्या करारामध्ये जे मुख्य याजक होते त्यांच्यावरती हे अशा प्रकारचे रत्न जोडलेले आपण पाहत होतो. They were representing God's people. परमेश्वर देवाचे आता लोक ते आहेत, परमेश्वर देवाचे सेवक आहेत, हे ते प्रतिनिधित्व करत होते. 12 stones for the 12 tribes. आणि 12 वंशासाठी 12 प्रकारचे रत्न, 12 प्रकारचे ते दगड किंवा धोंडे अशा आपण त्याला म्हणू शकतो. Jasper was the last stone on the breastplate and carnelian was the first stone. आणि आपण पाहतो की सार्दी हे जे रत्न होतं ते पहिलं होतं आणि यास्फे जे आहे ते 12 म्हणजे शेवटचं रत्न होतं. And so it's talking about the beginning and the end. ते हे दर्शवितं की तो प्रारंभ आहे आणि तो शेवट आहे. Alpha and Omega. तो अल्फा आहे आणि तो ओमेगा आहे. Carnelian was actually blood red stone, तसं पाहिलं तर सार्दी हे जे रत्न आहे ते रक्तासारखं अतिशय लाल भडक असं होतं. pointing to both the wrath of God poured out on sin and the blood of Christ that purchased the redemption from the penalty of the sin. आणि ते हे दर्शवितं की पापाप्रती परमेश्वर देवाचा क्रोध हा किती महाभयंकर आहे. आणि त्याच प्रकारे दुसरा अर्थ, येशू ख्रिस्ताने वधस्तंभावर जे रक्त सर्व मानवजातीसाठी त्यांच्या सुटकेसाठी सांडलेलं आहे. And then we see that there is a rainbow around the throne. आणि मग आपण पाहतो की आता त्या सिंहासनाभोवती एक प्रकारचं मेघधनुष्य पसरलेलं आहे. That had the appearance of an emerald. आणि त्याचं एक रूपांतर कशा प्रकारे सांगितलेलं आहे, पाचेसारखे मेघधनुष्य. And the rainbow is of course the sign of God's faithfulness. आणि आपण पाहतो की मेघधनुष्य हे नेहमीच परमेश्वर देवाच्या विश्वासाचं, तो किती विश्वासू आहे याचं एक दर्शक दाखविलेलं आहे. Because in Genesis 9 God gave the rainbow
after the flood, आणि आपण पाहतो की उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये ज्यावेळेस तो महापूर येऊन गेला त्यानंतर परमेश्वर देवाने मेघधनुष्य हे आकाशात ठेवलं so that he would never destroy the earth this way. आणि त्याने असा करार केला की अशा प्रकारे पाण्याने पुराने मी पुन्हा कधीही पृथ्वीचा संहार करणार नाही. Now, even though there's a judgment coming in Revelation, आणि आपण पाहतो जरी प्रगटीकरणामध्ये न्याय येताना आपल्याला दिसतो, the rainbow is a reminder मग हे धनुष्य जो आहे तो आपल्याला याचा आठवण करून देतो that God is merciful की देव जो आहे तो अतिशय दयाळू आहे, even when he judges. जरी तो आपला न्याय करतो तरी देखील. Now, don't miss this. आता तुम्ही कृपा करून हे गमावू नका. Usually, तसं पाहिलं तर we see a rainbow after the storm. ज्यावेळेस एक मोठं वादळ येऊन जातं त्यानंतर आपण पाहतो की मेघधनुष्य आकाशामध्ये आलेलं आहे, Right? बरोबर. It's always after the storm. हे नेहमीच मोठा पाऊस झाला असेल, मोठं वादळ आलं असेल तेव्हा मेघधनुष्य येतं. But this rainbow पण आता हा जो मेघधनुष्य या ठिकाणामध्ये सांगितला आहे comes before the storm. तो आपण पाहतो की त्या वादळा अगोदर आलेला आहे. You know why? तुम्हाला माहितीये का? Because God's mercy always goes before his judgment. कारण परमेश्वर देवाची दया नेहमीच त्याच्या न्यायाच्या अगोदर जात असते. Psalm 103 and verse 8. आणि आपण पाहतो की स्तोत्र संहिता 103:8 मध्ये The Lord is merciful परमेश्वर देव हा दयाघन आहे and gracious, आणि कृपाळू आहे, slow to anger, मंद क्रोध आहे and abounding in steadfast love. आणि त्याच प्रकारे तो आपल्या प्रेमामध्ये कधीही खंड पडू देत नाही. Also notice the emerald rainbow. त्याच प्रकारे जर आपण या मेघधनुष्याचं वर्णन पाहिलं It's around the throne. आणि ते आपण या ठिकाणामध्ये वर्णन केलं आहे की ते सिंहासनाभोवती एक वर्तुळाकार आकारामध्ये आहे, Not just above it. त्याच्या फक्त वरती नाही. It means it formed a full circle, not just an arc. आणि फक्त आपण पाहतो की ते त्या आकाराभोवती फक्त सरळ मांडलेलं नाही पण वर्तुळाकारामध्ये सिंहासनाच्या वरती आहे. Then it talks about the 24 thrones around God's throne. मग आता परमेश्वर देवाच्या सिंहासनाभोवती आणखीन 24 सिंहासन असलेले आपण पाहतो. Many people believe these 24 thrones represent two groups of 12. पुष्कळ लोक असा विश्वास ठेवतात जे 24 या ठिकाणामध्ये आसनं सांगितलेले आहेत, 12 आणि 12 अशा दोन प्रकारच्या लोकांचे संघ या ठिकाणामध्ये आहेत. 12 tribes of Israel त्यापैकी 12 हे इस्रायलचे वंशज आहेत and 12 apostles, आणि त्यापैकी 12 जे आहेत उरलेले ते येशूचे शिष्य आहेत. symbolizing the full family of God. आणि ते आपल्याला हे दर्शक दाखवितं की हे संपूर्ण मिळून देवाचा एक परिवार आहे. Everyone that Jesus died to save. आणि आता प्रत्येक वेळेस आपण पाहतो की येशू ख्रिस्तच्या सर्व पापी लोकांसाठी मेला. And so seated on the throne were 24 elders, आणि जे 24 आसनावरती बसलेले 24 हे असे वडील आहेत and they were clothed in white garments आणि त्याच प्रकारे त्यांनी शुभ्र वस्त्रे परिधान केलेले आहेत. with golden crowns on their head. त्यांच्या डोक्यांवर सोन्याचे मुकुट आहेत. Now no one can see with 100% certainty कोणीही 100% अशा निश्चिततेने बोलू शकणार नाही who's on the 24 thrones. की त्या 24 आसनांवरती नेमके कोणते 24 जण बसलेले आहेत. There are lots of interpretations. त्यामध्ये पुष्कळशे भाषांतर, पुष्कळशे आपण अर्थ लावलेले पाहतो. But we do know that they are overcomers. पण आपल्याला हे ठाऊक आहे की ते विजय मिळवणारे आहेत. A phrase that is regularly used through the Revelation. प्रगटीकरणामध्ये नेहमीच एक जो वाक्प्रचार वापरण्यात आलेला आहे. These are people who trusted God हे असे लोक आहेत ज्यांनी देवावर भरोसा ठेवला, through trials, ते सर्व संकटामधून गेले and now they worship Him face to face. आणि आता मग ते परमेश्वर देवाला समोरासमोर तोंडोतोंड बघून त्याची उपासना करीत आहेत. Once again, the point in Revelation 4 is not who they are. आणि आता पुन्हा एकदा प्रगटीकरणाच्या 4थ्या अध्यायामध्ये ते नेमके कोण आहेत कोण नाहीत हा नाही, But important to notice what they do. पण आता महत्वाची गोष्ट बघण्यासारखी ही आहे की ते 24 जण नेमकं काय बरं करतात. They fall off their thrones. आणि ते काय करतात की ते आपल्या सिंहासनावरून उठतात They take their crowns before God's throne आणि परमेश्वर देवाच्या सिंहासनाभोवती स्वतःचे सोन्याचे मुकुट ते काढून ठेवतात and give Him honor, glory, and praise. आणि त्याला ते स्तुती देतात, त्याला आदर देतात आणि त्याला सन्मान देतात. And in verse 5, मग वचन 5 मध्ये आपण पाहतो from the throne came flashes of lightning and rumblings and peals of thunder. राजासनाच्या आतून विजा, वाणी व मेघ गर्जना निघत होत्या. That echoes Mount Sinai in Exodus 19. आता निर्गम याच्या 19व्या अध्यायामध्ये ज्यावेळेस सिनाय पर्वतावरती अशा प्रकारची वाणी आणि आग उठलेली असते आपण पाहतो त्याचा या ठिकाणामध्ये संबंध येतो. Reminding us that not only God is merciful, फक्त आपल्याला याचीच आठवण करून देत नाही की देव हा
दयाळू आहे. But the God you and I serve is powerful and just. पण तुम्ही आणि मी ज्या देवाची आपण सेवा करतो तो अतिशय सामर्थ्यशाली पण आहे आणि तो एक न्यायी देव आहे. See, we love to focus on the rainbow, which is mercy. आपण ज्यावेळेस मेघधनुष्याकडे पाहिलं आपल्याला समजलं की ते दयेचं दर्शक आहे. But we cannot ignore the thunder, which is judgment. पण आपण ज्या विजा आहेत ज्या बाहेर येत आहेत आपण त्याच्याकडे कानाडोळा करू शकत नाही. ते दर्शवितं की परमेश्वर न्यायी आहे. And the beautiful thing was at the cross, these two meet. आणि आपण पाहतो सर्वात आनंदाची गोष्ट सुंदर गोष्ट जी पाहायला मिळते वधस्तंभावर या दोन्ही देखील गोष्टी येऊन मिळतात. God's love for sinners is the rainbow. आणि परमेश्वर देवाचं प्रेम जे सर्व पापी लोकांसाठी आहे ते त्याची दया दर्शवितं ते म्हणजे एक प्रकारचा मेघधनुष्य. And his justice for sin is thunder and lightning. आणि आपण पाहतो की त्याच्या न्यायाचं जे प्रतीक आहे ते म्हणजे विजा आणि वाणी. So God is a God of grace and mercy. म्हणून परमेश्वर देव ज्यावेळेस आपण पाहतो की तो दयाळू आहे तो कृपाळू आहे. But God reigns through righteousness and judgment. पण परमेश्वर देव नीतिमत्तेद्वारे देखील आणि त्याच प्रकारे न्यायाद्वारे देखील तो असं पाहतो की तो राज्य करतो. In Romans chapter 5 and verse 21, रोमन करसपत्र याचा 5वा अध्याय वचन 21 मध्ये आपण पाहतो. it tells us before the throne were burning 7 torches of fire. आणि त्या ठिकाणामध्ये ज्यावेळेस आपल्याला सांगण्यात आलेलं आहे की अशा प्रकारचा जो वधस्तंभ सांगण्यात आलेला आहे ज्यावेळेस तो अग्नीने तळपत असतो. Which are the 7 spirits of God. आणि ते देवाचे 7 आत्मे आहेत. This is the Holy Spirit. तो पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. Shining brightly before the throne. आणि जो सिंहासनासमोर आपण पाहतो की महान रीतीने तळपत आहे. And illuminating God's truth for his people. आणि परमेश्वर देवाचं जे सत्य आहे जे प्रेम आहे ते देवाच्या लोकांसमोर प्रगट करतो. Which means we also have the Holy Trinity present. याचा अर्थ असा होतो की जे पवित्र जे त्रैक्य आहे त्याचं सानिध्य आपल्यापर्यंत आहे. Jesus the Son invites us in. आणि येशू जो पुत्र आपल्याला जो आमंत्रित करतो. God the Father is seated on the throne. देव जो पिता आहे जो सिंहासनावर बसलेला आहे. And the Holy Spirit is blazing before it. आणि जो पवित्र आत्मा आहे तो त्यांच्या समोर तळपत राहतो. Then in verse 6, मग वचन 6 मध्ये आपण पाहतो. and before the throne there was a sea of glass. आणि राजासनापुढे स्फटिकासारखा एक काचेचा समुद्र होता. Like crystal. आणि तो जणू काही स्फटिकासारखा होता. In scripture, the sea often represents restless chaos. आणि आपण पवित्र शास्त्रामध्ये जर पाहिलं तर समुद्र हे याचं दर्शक आहे. समुद्र नेहमीच हे दाखवितो कोणताही आराम नसलेला त्या ठिकाणामध्ये एक मोठा गोंधळ माजलेला आहे. But here it's clear. पण या ठिकाणामध्ये सांगितलेलं आहे की तो अतिशय स्पष्ट आहे. The sea is calm समुद्र जो आहे तो आता थंड एक शांत असा आहे. because it's under God's feet. कारण का तो देवाच्या पायांच्या खाली आहे. And so even chaos is calm. आणि म्हणून आपण या ठिकाणामध्ये पाहतो की जो गोंधळ मोठा माजलेला आहे तो देखील आता थंड आणि शांत झालेला आहे. I love going to beaches. आणि मला खरोखर समुद्र किनाऱ्यावर जायला आवडतं. And I will put my chair and sit right in front of the ocean. आणि मग मी काय करतो त्या महासागरासमोर जातो माझी खुर्ची ठेवतो आणि माझे पाय पाण्यामध्ये ठेवतो. I'm only looking at the ocean. आणि फक्त त्या समुद्राकडे बघत राहतो. And if you just keep looking, आणि फक्त जर तुम्ही त्या समुद्राकडे बघत राहाल all you see is a vast ocean. तुम्हाला फक्त एवढंच दिसेल की एक मोठा महासागर तुमच्या समोर पसरलेला आहे. And only waves coming. आणि फक्त लाटा मग वरती येत आहेत. Some big, some small, some in between. आणि काही लाटा फार मोठ्या असतात काही लाटा फार छोट्या असतात काही लाटा मध्यम स्वरूपाच्या असतात. And you begin to wonder your God. मग तुम्ही विचार करू लागता आपल्या स्वतःच्या देवाविषयी. Because you know that even the biggest ship is no match for the ocean. कारण का तुम्हाला हे देखील ठाऊक आहे की ते जहाज किती जरी मोठं असेल तरी ते समुद्राच्या समोर कोणतीही त्याच्या पुढे सीमा नाही. There is no power that can conquer and tame that ocean. आणि कोणतंही असं सामर्थ्य नाही की जे समुद्रावरती वरचढ होऊ शकेल. You can't stop it. तुम्ही कोणतीही गोष्ट घ्या ती समुद्राला थांबवू शकत नाही. And then I begin to say, आणि मग मी असं बोलू लागतो that is my God who's fully in control. की हाच माझा देव आहे जो संपूर्ण गोष्टीच्या पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे. The ocean represents the chaos in my life. माझ्या जीवनामध्ये समुद्र हा एक मोठा गोंधळ माजलेला आहे हे दर्शवितो. But when I look out, I see God who's in total control. पण ज्यावेळेस मी परमेश्वर देवाकडे बघतो त्यावेळेस मी हे पाहतो संपूर्ण जो गोंधळ माझ्या जीवनामध्ये माजलेला आहे त्यावर नियंत्रण ठेवण्याचं सामर्थ्य फक्त माझ्या देवामध्ये आहे. And around the throne,
आणि आपण पाहतो की आता त्या सिंहासनाच्या अवतीभोवती and each side of the throne आणि सिंहासनाच्या प्रत्येक बाजूला are 4 living creatures, त्या ठिकाणामध्ये एक 4 मोठे प्राणी मी पाहतो full of eyes in front and behind. आणि त्यांच्याकडे सगळीकडे म्हणजे पुढे देखील आणि मागे देखील ते पूर्णपणे डोळ्यांनी भरलेले आहेत. The first living creature is like a lion. आणि पहिला प्राणी मी जो पाहिला तो सिंहासारखा होता The other one is like an ox. आणि दुसरा मी पाहिला तो घोड्यासारखा होता. The third one has a face of a man. तिसरा प्राणी हा मनुष्याच्या तोंडासारखा होता And the fourth one is like an eagle. आणि चौथा मी पाहिला की तो गरुडासारखा होता. 4 living creatures, 4 प्राणी सांगितलेले आहेत each of them with 6 wings, आणि जे त्या प्रत्येकाला 6 पंख होते. are full of eyes all around. त्यांच्या संपूर्ण अंगभर डोळे पसरलेले होते. These 4 creatures, lion, ox, man, and eagle, आणि हे 4 देखील प्राणी ज्यावेळेस मी पाहिले की जो सिंह, गोरा, मनुष्य आणि गरुड they represent all creation. ते दर्शवितात संपूर्ण जे परमेश्वर देवाने केलेली निर्मिती. They're covered in eyes, आणि त्याच प्रकारे ज्यावेळेस आपण पाहतो की सर्व डोळ्यांनीचे आच्छा दिलेले आहेत, front and back, मागून देखील आणि पुढून देखील, because they're always watching and worshiping, कारण ते नेहमीच बघत असतात आणि नेहमीच उपासना करीत असतात. responding to God's holiness from every angle, प्रत्येक बाजूने परमेश्वर देवाचं पावित्र्य ते पाहतात. across all time, सर्व वेळेला ते पाहत असतात. day and night. They never cease, दिवस आणि रात्र ते कधीही थांबत नाहीत. and they never cease to say, holy, holy, holy आणि हे बोलण्याचं ते कधीही थांबवत नाहीत. पवित्र 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 is the Lord God Almighty who Sarva- was and is to come. सर्व सामर्थ्यशाली परमेश्वर जो होता, जो आहे आणि जो येणार आहे. They're God's cheerleaders. आणि आपण पाहतो की परमेश्वर देवाचे ते अशा प्रकारे चीअर लीडर्स आहेत, उपासना करणारे आहेत. They are so overwhelmed by God that they cannot stop but worship Him. आणि परमेश्वर देवाद्वारे ते इतके भारावून गेलेले आहेत की परमेश्वर देवाची उपासना करणं ते कधीही बंद करत नाहीत. These creatures who represent all of creation आणि हे जे सर्व 4 देखील प्राणी हे दर्शवितात की परमेश्वर देवाने सर्व निर्मिती केलेली आहे. they represent where creation is headed. आणि ते अशा प्रकारे दर्शवितात की आता ही निर्मिती नेमके कोठे चाललेली आहे. One day every knee will bow आणि एके दिवशी जो प्रत्येक गुडघा आहे तो टेकला जाईल and every tongue will confess that Jesus is Lord. आणि प्रत्येक जीभ हे कबूल करेल की येशू ख्रिस्त हाच प्रभू आहे. Because no one can stand indifferent when they see God the way He truly is. कारण खरोखर परमेश्वर देव नेमका तो कोण आहे हे जर पाहिलं तर ते कधीही आपल्या पायांवरती उभा राहू शकत नाहीत. Holy, holy, holy is He. आणि पवित्र 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 तोच आहे. By the way, this is the only attribute in Scripture repeated 3 times in a row. आणि आपण पाहतो की संपूर्ण पवित्र शास्त्रामध्ये हाच एक वाक्प्रचार आहे की जो 3 वेळेस पुन्हा आणि पुन्हा उच्चारला गेलेला आहे. God never says love, love, love. आणि देवाने कधीही म्हटलं नाही प्रीती प्रीती प्रीती, Mercy, mercy, mercy. दया दया दया, Justice, justice, justice. न्याय न्याय न्याय. But it only says holy, holy, holy. पण फक्त हाच एक शब्द 3 वेळेस वापरण्यात आलेला आहे, पवित्र पवित्र पवित्र. God's holiness means He's completely pure, देवाचं पावित्र्य पण म्हणजे काय की तो पूर्णपणे शुद्ध आहे, totally set apart, तो पूर्णपणे एक वेगळा केलेला आहे. perfect in every way. प्रत्येक गोष्टीमध्ये प्रत्येक मार्गामध्ये तो परिपूर्ण आहे. That's God's primary attribute. हाच परमेश्वर देवाचा एक प्राथमिक गुणधर्म आहे. The holiness isn't something that He has, that's who He is. आणि आता तो फक्त पावित्र्य पण त्याचा आहे, त्याचं पवित्र जीवन आपण पाहतो. याचा अर्थ असा नाही की त्यामुळेच त्याला फक्त वेगळं करण्यात आलेलं आहे. Because of His holiness, that's how serious He is about sin. पण आपण हे देखील पाहतो की त्याचं पावित्र्य पण तर आहेच, पण तो पापाला घेऊन देखील किती तो गंभीर आहे हे देखील आपण पाहतो. Revelation 4 is meant to simultaneously overwhelm our senses and anchor our hearts. आणि आपण पाहतो की प्रकटीकरण 4 अध्याय आपल्याला आज हाच धडा शिकवतो आणि आपल्याला शिकण्याचा मुद्दा हाच आहे. आपलं जीवन आपण कशा प्रकारे जगत आहोत त्याच्याकडे एक बारकाईने निरीक्षण करणं. The jewels and rainbow around the throne echo moments when God revealed Himself in glory. आणि आपण पाहतो की सिंहासनाभोवती जे मेघधनुष्य पसरलेलं आहे हे त्याचं गौरव दर्शवितं, त्याची दया आणि त्याची कृपा आपल्याला दर्शविते. Reminding us that He's the same yesterday, today, and forever. ते आपल्याला एक आठवण करून देतो की तो काल, आज आणि युगानुग सारखाच परमेश्वर आहे. And that gives me stability. आणि त्यामुळे मला स्थिरता प्राप्त होते. The 24 elders likely represent the complete people of God. आणि 24 वडील हे दर्शवितात की परमेश्वर देवाचा संपूर्ण परिवार आहे. Those He redeemed from every time and place. आणि ज्यांना प्रत्येक वेळेस परमेश्वर देवाच्या रक्ताद्वारे मोकळीकता देण्यात आलेली आहे. Reminding us that God is much more bigger than something
that we think. आणि आपल्याला हे दर्शवितं, आपल्याला दाखवून देतं की आपण जितका विचार करतो त्याच्यापेक्षा कितीतरी जास्त रीतीने परमेश्वर देव आपल्यावर प्रेम करत And असतो. when I get hold of that God has something bigger than me, that gives me meaning. आणि ज्यावेळेस आता मला हे समजतं आणि मला जाणीव होते की परमेश्वर देव माझ्या विचारांपेक्षा कितीतरी मोठा आहे, त्यामुळे माझ्या जीवनाला अर्थ प्राप्त होतो. The seven spirits symbolize the fullness of the Holy Spirit. 7 आत्मे हे दर्शवितात की ते पवित्र आत्म्याचं परिपूर्णता आहे. He's completely present. तो परिपूर्णपणे उपस्थित आहे. He's completely active, तो परिपूर्णपणे कार्यरत आहे. reminding us that God is not distant. आणि तो आपल्याला अशा प्रकारे जाणीव करून देतो, आठवण करून देतो की तो माझ्यापासून लांब असणारा देव नाही. The thunder and lightning show आणि त्याच प्रकारे जी वाणी त्या सिंहासनामधून येते, ज्या विजा त्या ठिकाणामध्ये थरारल्या जातात, that He isn't weak or quiet. आणि तो या ठिकाणामध्ये आपल्याला फक्त हे सांगत नाही की तो शांत राहिलेला आहे किंवा तो अशक्त आहे, There's pulses of holy power. पण पवित्र आत्म्याचं जे सामर्थ्य आहे आणि त्याच्या सामर्थ्याचं जे गुणधर्म आहे ते आपल्यावर नेहमी कटाक्ष टाकीत असतात. And the sea that symbolizes chaos आणि ते हे दर्शवितात की जो गोंधळ माझ्या जीवनामध्ये माजलेला आहे is perfectly still because Jesus is on the throne. तो परिपूर्णपणे आता शांत थंड करण्यात आलेला आहे, कारण येशू ख्रिस्त सिंहासनावरती आहे. And that's perspective. आणि आपण पाहतो की हाच माझ्या जीवनाचा पुढे जाऊन मग तो गुणधर्म, ध्येय आणि उद्देश असणार आहे. Remember I was telling you I was sitting in front of this ocean. आणि ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की मी ज्यावेळेस महासागरासमोर बसलेला असतो, You look at that perspective, God's in control. आणि तुम्ही मग अशा गोष्टीकडे बघत असता, तुम्हाला त्या ठिकाणामध्ये जाणवतं संपूर्ण गोष्टीच्या नियंत्रणामध्ये परमेश्वर देव आहे. The waves can only come this far. आणि ज्या लाटा आहेत फक्त त्या एक सीमित जागेपर्यंतच येऊ शकतात. And when the tide is low, they go back. आणि मग ज्यावेळेस ओटी येते त्यावेळेस त्या लाटा पुन्हा एकदा मागे जातात. You're like, wow, that's amazing. आणि तुम्ही विचार करू लागता की हे किती प्रक्रिया मोठी अद्भुत आहे. God's on the throne. परमेश्वर देव सिंहासनावर आहे. And because of that, we have a foundation of our life on earth. आणि त्यामुळेच आपण जे पृथ्वीवर जीवन जगत आहोत त्यासाठी आपल्याला अर्थ प्राप्त झालेला आहे आणि आपल्यासाठी ती एक पायाभूत गोष्ट आहे. So here are three things म्हणून या ठिकाणामध्ये 3 गोष्टी आपण पाहतो that I began with. की ज्या गोष्टींनी मी सुरुवात केली होती. So these three things are true now. आणि आता या 3 गोष्टी आपल्या सर्वांना समजल्या आहेत आणि त्या तितक्याच खऱ्या आहेत. Because God is on the throne, परमेश्वर देव सिंहासनावर बसलेला आहे म्हणून you and I can have stability in this chaotic world we live in. या संपूर्ण जगामध्ये ज्याकडे सर्वीकडे आता गोंधळ माजलेला आहे, आपल्याला या जगामध्ये देखील स्थिरता प्राप्त होते. Revelation 4 is showing us प्रकटीकरण 4 आपल्याला दाखवितं when everything is shaky, ज्यावेळेस सर्व काही आता गोष्टी हलत असतात, the throne of God is unshakable. देवाचा जो सिंहासन आहे तो कधीही हलत नाही. God is seated on the throne. परमेश्वर देव सिंहासनावर बसलेला आहे. He's not walking around saying, I don't know what to do. I don't know what is going on. He's not doing that. आणि आता तो सिंहासनावर उठून आता इकडे तिकडे चालत आहे आणि म्हणत आहे की आता काय करावं मला कळत नाही. तो फक्त विचार करत आहे, असं या ठिकाणामध्ये नाहीये. He's not anxious. आणि तो कोणत्याही प्रकारे चिंताग्रस्त नाहीये. He's not surprised by anything that's going आणि on. आता ज्या सर्व गोष्टी आता येत आहेत त्याच्यामुळे त्याला काही आश्चर्य प्राप्त होत नाहीये. He's not reacting to chaos. आणि कोणताही जो गोंधळ माजलेला आहे त्यामुळे तो देखील गोंधळून जात नाहीये. Heaven is calm. स्वर्ग जो आहे तो शांत आहे. Heaven is controlled. स्वर्ग जो आहे तो नियंत्रणामध्ये आहे. Heaven is confident स्वर्ग जो आहे तो आत्मविश्वासाने भरलेला आहे. because the throne is never empty. कारण का तर ते जे सिंहासन आहे ते कधीच रिकामं नसतं It's not vacant. आणि ते कधीही रिकामं नसतं. And that's not some future promise. आणि फक्त ते आपल्याला देण्यात आलेलं भविष्य काळाचं अभिवचन नाही, It's a present reality right now. पण आत्ता या क्षणाला वर्तमान काळाचं ते सत्य आहे. So when your life gets chaotic, म्हणून ज्यावेळेस तुमचं जीवन गोंधळाने भरून जातं when most of us scramble out of control, आणि कित्येक जण आपण पाहतो की गोष्टी आपल्या हाताबाहेर निघून गेलेल्या आहेत we obsess over news and health and money and relationships. आणि आपण काळजी करू लागतो, आपण चिंता करू लागतो, आता कोणती बातमी माझ्या समोर येईल, माझं आरोग्य कसं असेल, माझा परिवार कसा असेल, माझी नोकरी कशी असेल. We micromanage our kids, आणि आपण आपले जे लेकरं आहेत त्यांचं देखील कशा प्रकारे नियोजन करायचं आहे spiral with anxiety, आणि त्याच प्रकारे सर्व प्रकारच्या चिंतामधून, समस्येमधून, ग्रस्ततेमधून जायचं. and numb out with distractions. आणि मग शेवटचा परिणाम काय होतो की आपण पूर्णपणे वैतागून जातो, ग्रस्त होऊन जातो. But the stability that your soul and my soul craves isn't in our ability to fix it. पण आता आपण पाहतो की आपल्या स्वतःच्या ताकदीने, स्वतःच्या क्षमतेने जे आपल्या जीवनामध्ये सर्व गोंधळ माजलेला आहे त्याचं आपण नियंत्रण करू शकत नाही. It's found in the one who sits on that throne. पण ते सर्व जो आराम आहे, सांत्वन आहे, ते एकाच कडून प्राप्त होतो, तो म्हणजे जो सिंहासनावर बसलेला आहे. Psalm 93 verses 1 and 2
स्तोत्र संहिता 93 वचन 1 आणि 2 मध्ये आपल्याला सांगण्यात आलेलं आहे, The Lord reigns. परमेश्वर देव हा राज्य करतो He is robed in majesty. आणि तो आपण पाहतो की सर्व प्रतिष्ठेमध्ये सर्वात प्राथमिक आहे. The Lord is robed, enveloped in strength. आणि परमेश्वर देव स्वतःच्या ताकदीमध्ये समर्थ आहे. The world is firmly established. आणि जे हे जग आहे त्याची जी स्थापना आहे ती देखील स्थिरतेने करण्यात आलेली आहे. Cannot be shaken. ते जग कधीही हलू शकत The नाही. throne has been established from the beginning. सर्वात काळाच्या अगोदरपासून त्या सिंहासनाची स्थापना करण्यात आलेली आहे. Therefore, in Hebrews 12 and 28 it says, आणि म्हणूनच इब्री 12:28 मध्ये सांगण्यात आलेलं आहे. Therefore, let us be grateful for receiving a kingdom that cannot be shaken. आणि म्हणूनच आपण परमेश्वर देवाच्या सिंहासनाकडे आत्मविश्वासाने जाऊया की असं सिंहासन जे कधीही हलत नाही. So when you feel chaotic, म्हणून ज्यावेळेस तुम्हाला वाटतं की आता गोंधळ प्राप्त झालेला आहे, if you're driving your motorcycle or your car and it's raining sheets and you can't see anything, आणि आता ज्यावेळेस तुम्ही आपली गाडी चालवत असता, दुचाकी असेल, चारचाकी असेल, समोर मोठा पाऊस पडत आहे, तुम्हाला समोर तर दिसत नाहीये and you still drive, आणि तरी देखील तुम्ही आपली गाडी चालवतच आहात. you don't know if somebody's going to hit from behind or on the side or in the front. आणि तुम्हाला आता माहिती नाही की आता मागून किंवा बाजूने किंवा पुढून कोणीतरी तुम्हाला धक्का मारेल. And if you ever notice your fingers, your knuckles, they're white. आणि ज्यावेळेस मग तुम्हाला असं सापडते की आता ज्या हातांनी आता मी माझं स्टेअरिंग धरलेलं आहे, त्याच प्रकारे माझे जे हात असतील आता ते पूर्णपणे सुकून गेलेले आहेत, पूर्णपणे ते पांढरे पडलेले आहेत. That's how we are living our life sometimes. अशा प्रकारे आपण आपलं जीवन कधी कधी जगत असतो. But when it feels chaotic like that, पण अशा प्रकारे ज्यावेळेस आपल्याला समजतं की गोंधळ माजलेला आहे, you don't need to knuckle your way through. आणि मग तुम्हाला त्या ठिकाणामध्ये आपली जी पकड आहे ती घट्ट करण्याची गरज नाही. Just need to remember फक्त ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे, that the throne is not empty जे सिंहासन आहे ते रिकामं नाही, and Jesus is at the wheel. पण आता येशू ख्रिस्त जो आहे त्याने ती पकड मात्र घट्ट धरून ठेवलेली आहे. And so you can say, I release my grip on anxiety. आणि म्हणून तुम्ही असं म्हणू शकता की माझ्या सर्व चिंतेमध्ये, सर्व काळजीमध्ये जी माझी पकड आहे ती मी आता सोडू शकतो. Because the world is not spinning out of his hand. कारण का तर हे जे संपूर्ण जग आहे, जगातल्या गोष्टी आहेत त्या त्याच्या नियंत्रणाच्या बाहेर नाही. I will anchor my peace in the unshakable presence of the one seated in heaven. आणि जो स्वर्गामध्ये सिंहासनावरती बसलेला आहे त्याच्यावर मी माझ्या सर्व चिंता टाकेल, तो माझं सांत्वन करेल, तो मला आराम देईल. I will respond to chaos with calm. आणि शांततेनेच मी माझ्या जीवनामध्ये माजलेल्या गोंधळाला प्रतिसाद देईल. Not because life is easy, आणि जीवन हे अतिशय सोपं आहे म्हणून नाही, but because Jesus is on the throne. पण येशू हा सिंहासनावर बसलेला आहे म्हणून. I will trade panic for peace. आणि मी अशा प्रकारे करेल की ज्यावेळेस माझ्याकडे कोणत्याही प्रकारचं गोंधळ येईल त्यावेळेस मी शांत राहील. Because my Father is at the wheel. कारण का तर जो माझा पिता आहे तो पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे. Remember, heaven is never in आणि chaos. तुम्ही नेहमी लक्षात ठेवा, स्वर्गामध्ये कधीही गोंधळ माजलेला नसतो. God is never reacting, He's reigning. आणि परमेश्वर देव कधीही ज्यावेळेस तो राज्य करीत असतो तो त्यामध्ये कधीही अशा प्रकारे या गोष्टी सोडून देत नसतो. And because, secondly, दुसरी गोष्ट, God is on the throne, परमेश्वर देव सिंहासनावरती आहे you can find meaning. आणि तुम्हाला आपल्या जीवनामध्ये अर्थ सापडू शकतो. In heaven, everything orbits around the throne. स्वर्गामध्ये सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सिंहासनाभोवतीच फिरत असतात. As long as our gaze is fixed, आणि जितकं जास्त वेळ आपण आपली दृष्टी त्याच्यावर लक्ष केंद्रित करून राहू, then we wouldn't be concerned about the things going on here. मग या ठिकाणामध्ये ज्या गोष्टी चालू आहेत आपण त्याच्याविषयी काही काळजी करणार नाही. Sometimes we flatter ourselves with our own righteousness and wisdom and virtue. आणि कधी कधी काय होतं, आपण आपल्या सद्गुणाने, आपण आपल्या नीतिमत्वाने, आपण आपल्या पावित्र्याने आणि आपण आपल्याच गुणधर्माने गोष्टी पुढे चालवण्याचा प्रयत्न करतो. Sometimes we are the only one at the center of our life. कधी कधी आपल्याला असं वाटतं की माझ्या जीवनाच्या मध्यभागी केंद्रस्थानी केवळ मी आणि मीच आहे. There's only one reality, पण एकच त्यामागे सत्य आहे, the one who sits on the throne, जो सिंहासनावर बसलेला आहे. and it's not you आणि तो तुम्ही नाहीये or me. किंवा मी नाहीये. There's only one around whom the world revolves, पण फक्त एकच ज्याच्या भोवती संपूर्ण जग हे फिरत आहे. and it's you. It's not neither you or me. तो तुम्ही किंवा मी नाही. You and I are part of the story, तुम्ही आणि मी फक्त त्या कथेचा एक भाग आहोत, but we're not the point of the story. पण त्या कथेचा मुख्य भाग, केंद्रबिंदू आपण नाहीत. And that's what we need to remember. आणि हीच गोष्ट आपण नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. See, God has reserved a seat for you. परमेश्वर देवाने तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी एक जे आसन आहे ते अगोदरच ते राखून ठेवलेलं आहे. And He's got your name on that seat. आणि त्या आसनावर त्याने तुमचं नाव लिहिलेलं आहे. If you've wondered why life can be so exhausting, आणि जर तुम्ही असा विचार करत असाल माझं जे जीवन आहे ते का बरं इतकं ताणतणावाने भरलेलं आहे, we're not built to carry it.
आणि खरोखरच मग ते मी जीवन घेऊन पुढे जाऊ शकत नाही. Only the throne can carry the weight of that life. फक्त जे सर्व माझं जीवन जे चिंतांनी भरलेलं आहे, ताणतणावाने भरलेलं आहे, फक्त ज्या ठिकाणी ते सिंहासन आहे तेच या सर्व चिंतांचा जे भार आहे ते घेऊन चालू शकतं. You're trying to achieve meaning by making yourself the center तुम्ही स्वतःलाच केंद्रबिंदू करून हे सर्व गोष्टी पुढे नेण्याचा प्रयत्न करीत आहात, instead of receiving meaning and centering your life around the one who's at the center. पण आपण पाहतो की आपण स्वतःला काढून जो परमेश्वर देव सिंहासनावर बसलेला आहे त्याला जर आपण केंद्रबिंदू बनवलं, खचितच आपले सर्व चिंता आणि सर्व ताणतणाव घेऊन सिंहासनासमोर तो आपल्याला घेऊन जाईल. True meaning isn't found in being the center of the story आणि कथेच्या मध्यभागी मी स्वतःला ठेवून मला माझ्या जीवनाचा अर्थ कधी प्राप्त होणार or नाही. making decisions based on what makes you look best. पण आता तुम्हाला स्वतः तुम्ही उत्तमातलं उत्तम कसे दिसाल हे जर आपण नजरेसमोर ठेवलं तर खचितच आपल्या जीवनाला अर्थ प्राप्त होईल. Or escaping suffering and maximizing physical pleasures. किंवा मग आपल्या जीवनामध्ये असलेले जे आपल्याला वाटतात की या गोष्टी मला आनंद देऊ शकतात, मला हर्ष देऊ शकतात, Or measuring your value by how much attention or comfort you can get. किंवा मग मला जे पाहिजे की ही गोष्ट मला चांगल्या प्रकारे आनंद देईल, ती गोष्ट मला चांगल्या प्रकारे मनोरम देईल. That's living like meaning is found in making yourself the main character. आणि त्यालाच म्हणतात की जर जगिक गोष्टींकडे पाहिलं तर मी कथेचा मुख्य भाग मला बनवत आहे, माझ्या जीवनाचा मुख्य नायक मी स्वतःला बनवित आहे. For the people of God, देवाच्या लोकांसाठी we find meaning beyond ourselves. आपल्या पलीकडे जाऊन आपण आपल्या जीवनामध्ये तो अर्थ शोधला पाहिजे. The meaning of life is to know God, to enjoy God, to reflect on the beauty of God. आणि देवाला ओळखणे, देवाचं सौंदर्य पाहणे, देवाचं पावित्र्य जपणे, यालाच आपण म्हटलं पाहिजे की माझ्या जीवनामध्ये मी तो अर्थ शोधलेला आहे. So Revelation 4 recenters us. आणि म्हणून प्रगटीकरणाचा 4था अध्याय आपल्याला पुन्हा एकदा आपल्या जागेपासून हलवितं आणि दुसऱ्या ठिकाणामध्ये येऊन ठेवतं. Because God is on the throne, you and I don't have to be. कारण तुम्हाला आणि मला त्या राजासनावर बसायचं नाही. परमेश्वर देव प्रभू येशू ख्रिस्त अगोदरपासूनच त्या सिंहासनावर बसलेला आहे. You and I don't have to prove anything. तुम्हाला आणि मला काहीही सिद्ध करायचं नाही. Because we're loved by the one who matters the most. कारण का तर जो अतिशय एकच महत्वाचा आहे त्याने तुमच्यावर आणि माझ्यावर प्रीती केलेली आहे. We don't have to create a life that we think is going to be good. आणि तुम्हाला आणि मला अशा प्रकारचं जीवन बनवायचं नाही ज्याचा विचार तुम्ही आणि मी करतो की ते माझ्यासाठी फार चांगलं असेल. You and I don't have to have all the answers. आणि तुमच्याकडे आणि माझ्यासाठी सर्व प्रश्नांची उत्तरं नसतील. God's going to take care of it all. पण परमेश्वर देव त्या सर्व प्रश्नांची काळजी स्वतः घेईल. He's the one that bears the name. आणि तोच एक असा आहे की जो जे नाव आहे ते घेऊन चालतो. And he's the one that has given you and I his righteousness. आणि तोच एक असा आहे की ज्याने त्याचं नीतिमत्व तुम्हाला आणि मला दिलेलं आहे. So his name is victorious. म्हणून त्याचं नाव विजयी आहे. So you and I fight from victory. म्हणून तुम्ही आणि मी आता विजयापासून लढतो. We're not going to be defeated. आपण पराजित असणार नाहीत. Not because of us, but because of him. आपल्यामुळे नाही पण त्याच्यामुळे. His name is beloved. त्याचं नाव आहे प्रियकर. So we don't have to chase love आणि म्हणून आता आपल्याला त्या प्रीतीच्या मागे जायचं नाही or approval from this world. किंवा या जगापासून कोणत्याही प्रकारची मान्यता आपल्याला नकोय. God's given it to you. परमेश्वर देवाने अगोदरच ते आपल्याला दिलेली आहे. So we need to live like that. म्हणून आपल्याला असं जीवन जगायचं आहे. And we need to get that eternal perspective. आणि त्याच प्रकारे जे सार्वकालिक जे कधीही न संपणार असं अनंतकालिक ध्येय उद्देश घेऊन पुढे जायचं आहे. That's the third thing. ती तिसरी गोष्ट झाली. The eternal perspective. आणि सार्वकालिकतेचा असलेला ध्येय आणि उद्देश. It matters how we view things. आणि गोष्टीकडे आपण कशा प्रकारे पाहतो हे त्याच्यावर निर्भर आहे. You are either sitting in front of that ocean thinking it's going to overcome you, आणि एकतर तुम्ही समुद्रासमोर बसलेला असाल, तुम्ही असा विचार करत असाल की समुद्र येईल आणि तुम्हाला झाकून टाकेल, or you're sitting over there confident that those waves will never come and overcome you. एक नाहीतर तुम्ही आत्मविश्वासाने बसला असाल की ज्या लाटा आहेत त्याला सीमा ठरवून ठेवलेली आहे, त्या माझ्यापर्यंत येऊन त्या माझ्या वरचढ होणार नाहीत. That's the confidence God wants us to have. आणि देवाची हीच इच्छा आहे की आपण पण अशाच प्रकारे आत्मविश्वास धरावा. Because that's worship. कारण ती उपासना झाली. Your eternal perspective fuels your worship. आणि तुमचं जे सार्वकालिक अनंतकालिक कोणताही ध्येय धारणा असेल त्यावर तुमची उपासना ठरत असते. The living creatures aren't worshiping because somebody told them, hey, go worship. They're doing it because that's about the only thing they can do. आणि आता हे जे सर्व प्राणी आपण पाहिले की जे रात्रंदिवस 24 तास त्या ठिकाणामध्ये फक्त उपासना करत असतात, आराधना करत असतात. त्यांना कोणीतरी सांगितलेलं आहे की जा आणि उपासना कर म्हणून ते करत नाहीत, पण त्यांचं ते कामच आहे. आणि आपण पाहतो की त्यांना दुसरं
कोणतीही गोष्ट न करता ती एकच गोष्ट करतात. Their praise isn't fueled by obligation. आणि आपण पाहतो की त्यांची जी उपासना चालू असते ती त्यांना बंधनकारक आहे असं त्यांना वाटत आहे. They're worshiping because they see Him high and lifted up. आणि ते उपासना यासाठी करत आहेत कारण ते परमेश्वर देवाला उंच उचललेला पाहत आहेत. And when you see Him, म्हणून ज्यावेळेस तुम्ही त्याला पाहता there's something that awakens in you. तुमच्यामध्ये ते काहीतरी जागृत होतं. And when you come to church, आणि ज्यावेळेस तुम्ही मंडळीमध्ये येता you are prepared. आणि मग तुम्हाला त्या ठिकाणामध्ये गोष्ट पटवून देण्यात येते. Doesn't matter if they're playing out of tune. आणि मग आता काही फरक पडत नाही जरी जे वाजवणारे आहेत जरी ते सुरामध्ये वाजवत नसले It doesn't matter if somebody is screaming. आणि कोणीतरी किंचाळत आहे त्यामुळे काही फरक पडत नाही. It doesn't matter if somebody doesn't know how to even keep the rhythm. आणि मग आता ठेका कसा प्रकार द्यायचा हे जरी त्याला माहिती नसलं पण काही फरक पडत नाही. You have come to worship your Lord. तुम्ही आलेले आहात तुमच्या प्रभूची उपासना करण्यासाठी. They're not going to give you worship. ते तुम्हाला उपासना आराधना देणार नाहीत. That's the right way to come. आणि आपण पाहतो की हाच एक खरा मार्ग आहे परमेश्वर देवासमोर येण्यासाठी. That's when you receive the most. आणि त्याच वेळेस तुम्हाला जास्तीत जास्त प्राप्त होतं. Now you have a single perspective. आणि आता तुम्ही आपल्या जीवनामध्ये बघत आहात की माझ्या जीवनाचा नेमकं मला अर्थ प्राप्त झालेला आहे का. Remember a few years ago they came up with LASIK surgery. आणि लेसिक सर्जरी असं म्हटलेलं एक प्रक्रिया एक उपचार पद्धती घेऊन ज्यावेळेस नवीनच ते आपण पाहतो की दवाखान्यामध्ये आलेली होती. And they would numb your eye. आणि ते तुमचं जे डोळा आहे त्याची तपासणी करत असायचे. And then they would take a laser and make 8 slits into it. आणि मग ते तुमचे जे डोळा आहे त्यामध्ये काही पाहायचे समस्या आहेत का तपासणी करायचे आणि मग लेझरद्वारे शस्त्रक्रिया कशी केली जाते हे काही वर्षांपूर्वी आलेलं आपण पाहिलं. And then what would happen is within 2 or 3 days, मग काय व्हायचं 2 किंवा 3 दिवसानंतर your vision completely becomes clear. आणि तुमची जी मग दृष्टी होती ती अतिशय स्पष्ट अशी होऊन जायची. So LASIK didn't make the world brighter or better. आणि म्हणून लेसिक आता ही जर आपण शस्त्रक्रिया केली त्यावरून आपण हे पाहिलं की जे जग तुमच्या समोर आहे अतिशय प्रकाशमय अतिशय चकाकीत तुम्हाला दिसल असं नाही. It was already like that. कारण का तर ते जग अगोदरच तशा प्रकारे आहे. But now you're just able to see it better. पण आता काय झालेलं आहे की तुम्ही अगोदर चांगल्या प्रकारे पाहू शकत नव्हता पण तुम्हाला आता चांगल्या प्रकारे दिसत आहे. That's what it is when you're prepared to come worship God. आणि तीच गोष्ट या ठिकाणामध्ये आहे ज्यावेळेस तुम्ही तयारी करून येता परमेश्वर देवाची उपासना करण्यासाठी. So it's not a vision problem, म्हणून आता ही दृष्टीची समस्या नाही but it's the vision problem is how you see it. पण आता तुम्ही त्या चित्राकडे नेमकं कशा प्रकारे बरं पाहता ती खरी समस्या आहे. It reorients your life. आणि हे पुन्हा एकदा तुमच्या जीवनाचं नवीकरण करत असते. It awakens your heart. ते तुमच्या अंतःकरणामध्ये जागरूकता आणत असते. The clearer you see God, जितकं जास्त स्पष्टपणे तुम्ही देवाला पाहाल the more compelled तितकं जास्त प्रकारितपणे you are going to be to worship Him. तुम्ही तयारी करून त्याची उपासना कराल. So, म्हणून in closing, आता आपण संपवत असताना when the Spirit opens your eyes, ज्यावेळेस आत्मा तुमचे नेत्र उघडतो it gives you stability, तो तुम्हाला स्थिरता देतो. gives you meaning, तो तुमच्या जीवनाला अर्थ देतो it gives you perspective. आणि सार्वकालिक असा उद्देश तुमच्या जीवनामध्ये देतो. And this world can never offer that to you. आणि हे जग तुम्हाला या गोष्टी कधीही देणार नाही. Just remember who you are worshiping. आणि फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा की तुम्ही कोणाची उपासना करीत आहात. May the Lord give us that perspective. परमेश्वर देव इथे बसलेला प्रत्येकाला आपल्या जीवनामध्ये अशा प्रकारचा दृष्टिकोन अशा प्रकारचा उद्देश देव. Because to make sense about what's happening in your life, कारण आपल्या जीवनामध्ये काय चाललेलं आहे हे जर आपल्याला समजून घ्यायचं असेल if you try to do it on your own, जर तुम्ही स्वतःच्या ताकदीने या गोष्टी करण्याचा प्रयत्न केला you're going to be lost. मग तुम्ही खरोखर हरवून जाऊ शकता. I know I get lost. मला ठाऊक आहे मी पण हरवलेलो होतो. I get disappointed. मी देखील निराश झालो होतो. I get discouraged. मी देखील पूर्णपणे खाली पडून गेलेलो होतो. I'm not just saying that, it's very true. आणि मी फक्त हे सांगत नाही पण हे तितकंच खरं आहे. The only way, एकच मार्ग एकच मार्ग is to get that eternal perspective. आणि तो म्हणजे जे मला सार्वकालिक अनंतकालिक जो दृष्टिकोन आहे तो मला प्राप्त करायचा आहे. Doesn't mean these things change, याचा अर्थ असा होत नाही की या गोष्टी आता बदलून जातील, but it gives me perspective to rise above it. पण आता त्याच्यावरती वरचढ होण्यासाठी माझ्या जीवनामध्ये एक उद्देश मला प्राप्त होतो. And I can see God. आणि मी देवाला पाहू शकतो. And I know I can't change anything. आणि मला ठाऊक आहे की कोणतीच गोष्ट मी स्वतःहून बदलू शकत नाही. I know He will. पण मला ठाऊक आहे की तो बदलू शकतो. Because He's in control. कारण तो पूर्णपणे नियंत्रणामध्ये आहे. May you find that perspective in your life again. आणि पुन्हा एकदा तुमच्या जीवनामध्ये तोच दृष्टिकोन
तोच उद्देश तुम्हाला सापडो. May God bless you all. परमेश्वर तुम्हाला प्रत्येकाला आशीर्वादित करो.